अकोलेकरांची जीवनरेखा असलेल्या काटेपूर्णा सिंचन प्रकल्पातील जलसाठ्यात वेगानं घट होत आहे। गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी आधीच 12% कमी जलसाठा होता, तर सध्या उपलब्ध असलेल्या 22% जलसाठ्यात पुढची 3 महिने 7 लाख नागरिकांची तहान भागवणं हा मोठा यक्ष प्रश्न प्रशासनापुढे उभा ठाकलाय। अकोला जिल्ह्यात लघु, मध्यम आणि मोठे असे 30 प्रकल्प असून काटेपूर्णा आणि वान या 2 मोठ्या प्रकल्पापैकी अकोल्याची तहान भागवणाऱ्या काटेपूर्णा धरणात सोमवारी म्हणजे 6 मे रोजी केवळ 22.79% जलसाठा होता। धक्कादायक बाब म्हणजे मागील वर्षी याच दिवशी या प्रकल्पात 33.36%, तर 2022 मध्ये याच दिवशी 34.36% जलसाठ्याची उपलब्धता होती। मागील पावसाळ्यात प्रकल्पात 71.21 दशलक्ष घनमीटर म्हणजे 82.47% जलसाठा हा ऑक्टोबर अखेरपर्यंत संकलित झाला होता। या सिंचन प्रकल्पावर अकोला शहरातील 7 लाख लोकसंख्येसह अकोल्याची वसाहत, मूर्तिजापूर शहर, 60 पेक्षा जास्त खेड्यांचा पाणी पुरवठा योजनेचा भार आहे। मात्र येणारे पुढील 3 महिने या सर्व योजनांना पाणी पुरवठा करण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे। अकोला शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा हा आपल्या अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्प येथून होत असते। काटेपूर्णा प्रकल्पात सध्या रोजी पाणी पातळी एकदम उष्णतेमुळे म्हणजे 44पेक्षा जास्त तापमान डिग्रीपेक्षा जास्त तापमान असल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन जास्त प्रमाणात होत आहे। पाण्याची पातळी तातडीने कमी होत असून अकोल्यातील सर्व नागरिकांना याद्वारे मी विनंती करतो की त्यांनी आपला नळाद्वारे होणारा पाणी पुरवठा जो आहे त्याचा पाण्याचा वापर हा योग्यतेने करावा, काळजीपूर्वक करावा, जेणेकरून पाणी वाया जाणार नाही। पाणीची कमतरता असल्यामुळे आपण सर्व नागरिकांची ही जबाबदारी आहे की उपलब्ध होणाऱ्या पाण्यातच आपण आपला नियोजन करावे। तसेच अकोला महानगरपालिकेतर्फे जे काही पाणी देणं शक्य आहे नियमित ते आपण देतच आहे। काही तांत्रिक अडचणीमुळे जर कमी पाणी उपलब्ध झाले तर त्यावरही महानगरपालिकेला सहकार्य करावे असे मी आवाहन करतो।